जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ एडिटिंग करायला घेतो, एक तर मी करायला घेत नाही कारण की भाई मला झंझट वाटते ती एडिटिंग करायचं म्हटलं. माझा पीसी एवढा डबडा आहे, त्या बोलावं ग्राफिक कार्ड असून डबडा आहे, पण करायला घेतो कसं तरी रिकॉर्ड करतो, एडिट करतो. ठीक आहे, कधीपर्यंत फोनवर करू, कधीपर्यंत ते करू, तर पीसी आहे तर पीसी करूया. हा जास्त मला त्रास होतो ना, तर मी सांगतो त्रास काय. ठीक आहे, माझ्याकडे सॉफ्टवेअर आहे DaVinci Resolve. DaVinci Resolve. तर मी आता हा व्हिडिओ 1080p मध्ये पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यातला एक जस्ट पोर्शन, एक 3 ते 4 मिनिटचा पोर्शन जे मी फक्त 4K मध्ये रेकॉर्ड केलं आहे. कारण की का मला रॉमध्ये शूट करून त्याचं आउटपुट वाजायचं कसं आहे ते. ठीक आहे, तर मी यूट्यूबला थोडेसे व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये सांगत होतं की तुम्ही जेव्हा थोडंसं तुमचं काम झालं तर तुम्ही त्याला काय करा, प्रॉक्सी तयार करा त्याची, जेणेकरून तुमचा DaVinci Resolve हँग नाही करणार. ठीक आहे, मी प्रीमियर प्रो घेतला नाही कारण की तो पण खूप हेवीच आहे. मला DaVinci Resolve मध्ये जरासं मला सिस्टमॅटिक वाटतं थोडंसं. ओके, मी थोडंसं कट केले मेन पोर्शन. जस्ट मला वाटतं व्हिडिओ 1 किंवा 2 मिनिटचा आहे, 1 किंवा 2च्या वर नाही, कारण टाईमला दिसत नाही, 2 मिनिटचा पकडा. ठीक आहे, मी थोडंसं कटकुट केलं आणि सेम व्हिडिओ मी फोनमध्ये पण रेकॉर्ड करायला टाकला. फोनमध्ये दाखवतो इथे. हा व्हिडिओ इथं अडकला आहे 40%ला, रेंडर्स होत नाही, 40%ला हँग झाला आहे. ठीक आहे, हा फोन आहे. हा आता मी रेंडरला टाकलाय पीसी मध्ये. इथे 31 मिनिटं ह्याची प्रॉक्सी बनायला लागणार, जे की 18%ला आहे आणि जो की टाइम उलटा चाललाय इथं, तो अजून वाढतोय. म्हणजे हे आता प्रॉक्सी बनणार आणि त्यानंतर मग त्याच्यावर मी एडिटिंग करणार. म्हणजे आता शिक झालेत 19%, 2-2.5 तास 3 तास प्रॉक्सी बनायला लागणार. आणि मी घरी मला सांगितलं की लॅपटॉप घ्या म्हणलं, तेव्हा तिथं फालतूचा खर्च करतो. मग ठीक आहे, मी म्हणजे पीसीची स्पेसिफिकेशन सांगतो. ठीक आहे, चालेल तो येईल. ह्याच्यामध्ये आहे 2GB ग्राफिक कार्ड NVIDIAचं 710 GT 710. ठीक आहे, बरं ह्या टायमिंगला आता पीसी मध्ये जास्त सॉफ्टवेअर ओपन नाही, तर जस्ट मी दाखवतो इथे. परफॉर्मन्स मध्ये प्रोसेसर मध्ये किती सॉफ्टवेअर आहेत आता? 3 चालू आहेत. हे तर सोडून द्या 3, हे तर कारण की ब्राउझिंगचे आहेत ते. हा DaVinci Resolve इथे परफॉर्मन्स मध्ये इथे. हा 37 मध्ये ग्राफिक कार्ड चालतंय, 32-50% मध्ये CPU चालतंय माझं. आता मी बिगिनर म्हणा किंवा स्टार्टिंग म्हणा, एडिटिंग शिकतोय, करतोय, कसं होणार माझं? मी पण बाकीच्यांसारखे 1-1.5 लाख रुपये लावू शकत नाही. हे जे काही जुगाड मी आणलाय, जुगाड काम केला पाहिजे, नाही करते. मी काय करू आता? वाढ बघा. आणि फोनमध्ये एडिटिंग शिकल्यावर म्हणतात की तू फोनचं एडिटर आहे, आणि पीसी मध्ये शिकलं पीसी चालतच नाही ना, त्याचं काय करायचं? आता वाढ बघा. माझं म्हणणं की बेसिक एडिटिंग तर झाली पाहिजे भाई, मला बी शिकायचंय ना. आधीच ते हँग मारत होता. ठीक आहे, पहिली बार मध्ये रॉ शूट केलं तर, पहिली बार जिंदगीत माझ्या रॉ शूट केलं आणि ते रॉ मला अपलोड करायचं होतं. तर ही कंडिशन आहे एक बिगिनर व्हिडिओ एडिटरची, की त्यांनी 1-1.5 लाख रुपये त्या पीसी मध्ये इन्व्हेस्ट केल्याशिवाय तो प्रॉपर एडिटिंग शिकू शकत नाही. प्रत्येक जण कसं करू शकतो? 1.5 लाख रुपये कसं लावू शकतो? थोडं तरी माझ्या फोन मध्ये करतो. हा जो आहे ना ट्रेंड, आता फोन मध्ये माझ्या आणि आयफोन मध्येच करतो. अप टू देख पीसी, अप टू देख